आपण काही मोठ्या खेळाडूंनी खेळलेले छोटे गेम पाहणार आहोत. हा गेम आहे तो जॅन तिमॅन यांनी खेळलेला आहे. ते डच चेस ग्रँडमास्टर आहेत. अगदी छोटा गेम आहे. E4 D5 म्हणजे स्कॅन्डिनेवियन डिफेन्स होतो हा. E×D5 अगदी ऑब्वियस मूव आहे. नाईट F6 घेऊन याला थ्रेट दिली, ही चांगली मूव आहे. काही लोक क्वीनने मारतात, ही दुसरी पण चांगली मूव आहे. याला यांनी D4ने उत्तर दिलं. बरेच लोक C4ने उत्तर देतात, म्हणजे पॉनला प्रोटेक्शन मिळतं. ठीक आहे. नाईट क्रॉस F6 नंतर C4. हा आता C4 खेळून त्याने त्या नाईटला थ्रेटन केलं. इथे दुसऱ्या मूव्ज होत्या. हे नाईट टू F3 दाखवलं आहे. नाईट टू F3 घेऊन या पॉनला प्रोटेक्ट करायचं. हां, पण यांनी दोघे चांगले मोठे प्लेयर आहेत ना. C4 थ्रेटन केलं त्याने. नाईट टू B6, नाईट B6ला नेला. आता नाईट टू F3 यांनी खेळा. बिशप टू G4 हे अगदी कॉमन पद्धत आहे की बा नाईट इथे दिसलं तर त्याला पिन करून टाकायचा. हा पिन केला त्याने. हा C5 करून त्याने नाईटला थ्रेट दिली. मस्त मूव झाली. नंतर याने काय केलं, नाईट टू D5 खेळा. ही थोडी क्वेश्चनेबल मूव आहे. आता याने क्वीन टू B3 खेळे. अल्टरनेट कॉम्प्युटर सजेस्ट करतो की हे बिशप टू C4 पण एक चांगली मूव होती. क्वीन टू B3 खेळी. तसं म्हटलं तर नाईटला थ्रेट नाही, कारण त्याला सपोर्टिंग क्वीन आहे. हां, पण ही क्वीन काय करते पांढरी, की नाईट आणि याला फोर्ट केलेलं आहे B7च्या पॉनला. म्हणजे नाईट मारू शकत नाही, परंतु B7चं पॉन मारू शकतो तो. हां, आता त्याला दोन मूव काळ्या खेळलं आहे. हां, जे ब्लॅक ॲरोन दाखवलं आहे, निळा ॲरो आहे मला वाटते. आणि ही एक अल्टरनेट मूव त्याला होती, बिशप क्रॉस F3. इथे सरळ सरळ पॉन डबल होतं आणि तसं कॅसल त्याचा ब्रेक होतो आहे. ठीक आहे, पॉन खेळला. आता थोडंसं आपण ही दुसरी मूव पण बघूया, जी लाल यांनी दाखवली, बिशप क्रॉस F3. तर काय झालं असतं, बिशप क्रॉस F3, क्वीन क्रॉस B7, नाईट टू D7, G क्रॉस F3, E6, नाईट C3, बिशप क्रॉस C3, B क्रॉस C3 सॉरी, बिशप टू E7. अशा पद्धतीने मूव झाल्या असत्या. आपण इथं होतो की तो B6 खेळला. हां, हे पॉन खेळला. त्याच्यानंतर हा नाईट टू E5 खेळला आणि इतकी बेस्ट मूव झाली. आता इतकी बेस्ट मूव झाली की ब्लॅकने रिझाईन केलं आहे. आता तुम्ही काय करा, एक थोडा वेळ होल्ड करा आणि हे बघा की काय तुम्हाला वाटते की का रिझाईन केलं असेल ब्लॅकने. बस एवढंच. किती 8 मूवमध्ये संपला गेम. विचार करा. आता त्यांनी काय केलं, बिशपला थ्रेट दिले. हां, नाईटने बिशपला थ्रेट दिलेले. पण आता तुम्ही काय केलं तर इतकी परिस्थिती बिकट होते. समजा बिशप टू E6 आणला तुम्ही. हां, बिशप हा 2 ठिकाणी जाऊ शकतो. E6ला आणला तर इथून चेक बसतोय. बिशप टू B5 घेऊन चेक बसतोय आणि हा डेंजरस चेक आहे एकदम.
ह्याला त्याने पॉन जरी वरती घेतलं तरी नाईट क्रॉस C6, परत नाईट क्रॉस C6, परत बिशप क्रॉस C6 आणि चेक. बिशप टू D7 जरी मध्ये घेतला तर इथे हा त्याने सजेस्टेड मूव, ॲक्च्युली हत्ती पण जाऊ शकतो याचा, पण अजून एक चांगली मूव आहे, क्वीननी नाईट घेतला. हां, कारण त्याच्या क्वीन आणि याच्यामध्ये तो बिशप बसला. क्वीनने नाईट घेतल्यावर आता परिस्थिती खराबच झाली तशी. इथे मटेरियल दाखवते की पांढरा खेळाडू नाईट आणि पॉननी प्लस आहे. रूक त्याने समजा इकडे घेतला, क्वीन क्रॉस D7 आणि चेक, आणि क्वीन क्रॉस F7, बिशप क्रॉस D7 आणि किंग क्रॉस D7. हां, अशा तऱ्हेने तिथे पण नाईट आणि पॉलनी प्लस होता, आत्ता पण नाईट आणि पॉलनी प्लस झालेला आहे पांढरा. आपण इथे होतो, थोडंसं इथे बघू आपण. हां, हा बिशप आपण इथे आणला, बिशप B6. हां, तर इथे होतो आपण, बिशप D7 एक मूव समजा केली, बिशप D7 त्याने केली, तर क्वीन क्रॉस D6 हा घोडा जातो. परत इथे या रूकला थ्रेट आहेच, पण याने E6 खेळला. रूकला थ्रेट म्हणण्यापेक्षा हे पॉन F7चं पॉन मारून चेकमेटच होते. हां, तर त्याला हे पॉन वरती घेणं भागच आहे. पॉन आणि क्वीन क्रॉस 8, उलट हत्ती मिळतो, म्हणजे हत्ती आणि नाईटने तो प्लस होतो. तर बघा, असे मी छोट्या छोट्या गेमचे व्हिडिओ करत जाईन, बघत राहा. बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करा. थँक्यू.